अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संकष्टी चतुर्थी। आता बघा, अधिक मासामध्ये जसं कमला एकादशी होऊन गेली, गुरुपुष्यामृत योग येऊन गेला, त्याचप्रमाणे आता काल पौर्णिमा झाली आहे आणि आता येणार आहे संकष्टी चतुर्थी। बघा, जसं प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येते, चतुर्थी येते, एकादशी पण येते, पण हा अधिक मास आहे, त्यामुळे या अधिक मासामध्ये जे काही सणवार व्रत येतात त्यामुळे त्या सणवारांना किंवा त्या व्रतांना खूप जास्त महत्त्व आहे। कारण की हा अधिक मास नेहमी येत नाही, हा दर 3 वर्षांनीच येत असतो। म्हणून या अधिक मासामध्ये जे कुठले सण येतात, व्रत येतात, त्यांना तेवढंच महत्त्व प्राप्त झालं आहे। जसं अधिक महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त सेवा उपासना करतो, दान धर्म करतो, तसंच त्या महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशी व्रत असेल, संकष्टी चतुर्थी असेल किंवा इतर कुठलेही व्रत असेल, सण असेल, तर त्या दिवसाला, त्या दिनाला अत्यंत महत्त्व असतं। कारण की त्या विशिष्ट दिनी आपल्याकडनं विशिष्ट अशी सेवा घडते आणि ती विशिष्ट सेवा त्या पवित्र महिन्यामध्ये घडते, तो म्हणजे अधिक मास। आणि अधिक मास नावाप्रमाणेच या महिन्यामध्ये आपण ज्या कुठल्या सेवा करतो, उपासना करतो, त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असतं। म्हणूनच आपल्याला या अधिक मासामध्ये जे कुठले व्रत येतात किंवा जे कुठले विशिष्ट असे दिन येतात, त्या दिवसाला ती सेवा, ती उपासना आपल्याकडनं घडलीच पाहिजे आपल्या यथाशक्तीनुसार। बघा, जर स्तोत्र मंत्र जास्त वेळेस 11 वेळेस पठण करायचे असेल, तुम्ही फक्त एकदा करा, पण आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याकडनं त्या विशिष्ट दिनी विशिष्ट अशी सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे, जेणेकरून त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळणार आहे। आणि याचं जे काही फळ आहे ते आपल्याला पुढच्या अधिक मासापर्यंत कामी येणार आहे, लक्षात घ्या। आणि म्हणूनच या प्रत्येक दिवसाला तेवढं महत्त्व आहे आणि त्या दिवसाची आपल्याकडनं ती सेवा घडलीच पाहिजे। आता येणार आहे संकष्टी चतुर्थी, जी 3 तारखेला आहे। तर बघा, या चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांची सेवा उपासना करायची असते। अर्थात गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, आपले लाडके बाप्पा आहेत आणि प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असतोच, कारण की ते विघ्नहर्ता आहेत। आपल्या आयुष्यातली संकटे, दुःख दूर करत असतात, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात। बघा, गणपती बाप्पांशिवाय कुठलीही सेवा किंवा कुठली उपासना, कुठली पूजा, कुठलंही कार्य पूर्ण होत नाही। कुठलंही कार्य करायचं असेल, कुठलंही शुभ कार्य किंवा कुठलीही सेवा आपल्याला करायची असेल, कुठली आपल्याला पूजा मांडणी करत असो, तर आपण सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांना स्मरण करत असतो। ओम गण गणपती नमः। सगळ्यात आधी आपण त्यांची पूजा करतो, त्यांचं नाव घेत असतो, त्यांचं स्मरण आपण करत असतो। का करत असतो? की आपण जे काही कार्य करत आहोत, कुठलंही शुभ कार्य असेल, कुठलंही मंगल कार्य असेल, ते आपलं निर्विघ्नपणे पार पडावं। किंवा आपण जी काही पूजा करत असेल, वास्तुशांती असेल, मोठ्यातली मोठी पूजा किंवा कितीही छोटी पूजा असू दे, तरी सुद्धा आपण सगळ्यात आधी गणपती बाप्पांना स्मरण करत असतो। कारण की त्यामागचं कारण म्हणजे आपली जी काही पूजा आहे, आपलं जे काही कार्य आहे, ते निर्विघ्नपणे पार पडावं। इतकंच नाही तर आपण कुठलंही पारण करत असाल तर त्या प्रत्येक अध्यायाच्या आधी श्री गणेशाय नमः असं असतं। का असतं? कारण की गणपती बाप्पांना स्मरण करून आपल्याला पुढची सेवा उपासना करायची असते। म्हणून इतकं महत्त्व आपल्या लाडक्या बाप्पांना, आपल्या गणपती बाप्पांना आहे। आणि त्यामुळे चतुर्थीला आपल्याला त्यांची सेवा उपासना आपल्या प्रयत्ने, आपल्याकडनं जेवढी जमेल तेवढी आपल्याला करायची आहे। आता बघा, एरवीज आपण म्हटलं तर आपल्याकडनं होत नाही त्या सगळ्या सेवा उपासना, पण विशिष्ट दिन आता संकष्टी चतुर्थीला अर्थात गणपतीची सेवा करण्याला तितकंच जास्त महत्त्व आहे। जेवढी आपण या दिवशी त्यांची सेवा करू, उपासना करू, अर्थात बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात। आपल्या आयुष्यातली अर्थात विघ्ने, संकट, दुःख दूर करतात आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात। तर बघा, आता 3 तारखेला संकष्टी चतुर्थीला आपल्याला कुठल्या सेवा करायच्यात? सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून, शुचिर्भूत होऊन, आपलं घर स्वच्छ करून सगळ्यात आधी तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्या घराचा उंबरठा असेल, मुख्य दरवाजा असेल, तो तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही त्यांना उंबरठ्याला हळद कुंकू अक्षत तुम्हाला अर्पण करायचे आहेत। त्याचबरोबर बघा, तुम्ही रांगोळी काढू शकता। रांगोळीमुळे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही दूर होते किंवा कुठली नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत नाही। बघा, कुठलाही व्यक्ती, आता आपल्या घरामध्ये कुठला व्यक्ती येणार असेल, तो कुठली नकारात्मकता घेऊन आपल्या घरामध्ये येतो, कुठले नकारात्मक विचार घेऊन आपल्या घरामध्ये येतो, हे आपण सांगू शकत नाही। पण बघा, जेव्हा आपण त्या रांगोळीला बघतो ना, तर येणारा प्रत्येक व्यक्ती त्या रांगोळीला बघतात, मग अशा वेळेस त्या रांगोळीमुळे त्याच्या मनात जे काही नकारात्मक विचार असतील, जे काही वाईट विचार असतील, ते तिथेच थांबतात आणि मग तो व्यक्ती चांगल्या विचारांनी आपल्या घरात प्रवेश करत असतो। हे रांगोळी काढण्यामागचं कारण असतं। आणि त्यामुळे छोटीशी का होईना या दिवशी आपल्या दारासमोर रांगोळी नक्की काढावी। त्याचबरोबर बघा, आता या दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये काय सेवा करायच्या आहेत? अर्थात तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असणारच आहे, प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच।
तर तुम्हाला काय करायचं आहे, गणपती पंचमूर्ती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक तुम्ही पाण्याने करा, पंचमुक्ताने करा किंवा दुधाने तुम्ही करू शकता. दुधाने पंचमुक्ताने अभिषेक करणार असाल तर आधी काय करायचं, सगळ्यात आधी गणपती पंचमूर्तीवर तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा, मग दुधाने किंवा तुम्ही पंचमुक्ताने अभिषेक करू शकता, पुन्हा पाण्याने करायचा. तर यापैकी तुम्ही अभिषेक करू शकता. जर तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक करणार असाल तर काहीच हरकत नाही. अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा तुम्ही 108 वेळेस जप करू शकता, 11 वेळेस जप करू शकता, 21 वेळेस जप करू शकता, 51 वेळेस जप करू शकता, तुमच्या यथाशक्तीनुसार. अभिषेक करून झाला की मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपल्या देवघरात तुम्हाला स्थापना करायची. तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही या दिवशी सेपरेट पूजा मांडणी सुद्धा करू शकता, काहीच हरकत नाही. तर काय करायचं आहे, मूर्ती देवघरात स्थापन झाली की तुम्हाला अर्थात गणपतीला तुम्ही अष्टगंध लावू शकता, हळद कुंकू अक्षर तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. त्याचबरोबर या दिवशी गणपती तुम्ही लाल रंगाचं फूल, मग ते जास्वंद असेल, गुलाब असेल, लाल रंगाचं नाही मिळालं तुम्ही इतर कुठलेही फुलं जे तुमच्याकडे असतील तुम्ही गणपतींना अर्पण करू शकता. जेणेकरून बघा आपला श्रद्धाभाव महत्त्वाचा असतो. आपण किती मनापासून त्यांची सेवा उपासना करत आहोत हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा गणपतींना दुर्वा सुद्धा अतिशय प्रिय आहे. तुम्ही या दिवशी दुर्वा आणून त्या स्वच्छ निवडून 3 काड्यांची एक दुर्वा असते, अशा तुम्हाला 21 दुर्वा निवडून घ्यायची आहे. त्याची जोडी तुम्हाला बांधायची आहे. जोडी बांधताना ती लाल धागाने बांधावी. त्यानंतर त्या दुर्वा स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि हळदी कुंकवामध्ये त्याच्या ज्या काड्या असतात समोरच्या त्या हळदी कुंकवामध्ये बुडून तुम्हाला त्या गणपतींना अर्पण करायच्या असतात. आणि जेव्हा आपण गणपतींना दुर्वा अर्पण करतो तेव्हा त्या दुर्वा आपल्या हातामध्ये घेऊन तुम्हाला किमान 1 वेळेस गणपतीचं शीर्ष पठण करायचं आहे आणि मग तुम्हाला दुर्वा अर्पण करायचे आहे. जर तुम्हाला जास्तीत जास्त वेळेस शक्य असेल, जर तुम्हाला 11 वेळेस गणपतीचं शीर्ष पठण करणं शक्य असेल ना तर नक्कीच करा. कारण की जेव्हा आपण गणपतींना अशा पद्धतीने दुर्वा अर्पण करतो ना तेव्हा आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा गणपती पूर्ण करत असतात. तुम्ही सुद्धा हा छोटासा उपाय आहे तो तुम्ही करून बघा. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना त्या आधी आपल्या हातामध्ये घ्यायच्या, गणपतीचं शीर्ष पठण करायचं आहे अगदी मनापासून आणि मग त्या दुर्वा तुम्हाला हळदी कुंकवामध्ये बुडून आपल्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या. आणि जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे. नक्कीच आपली जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पा पूर्ण करत असतात. पण त्यासाठी आपल्या मनातला भाव किती स्वच्छ आहे, आपण किती मन पवित्र ठेवून शुद्ध ठेवून आपण त्यांची सेवा करत आहोत, त्याचप्रमाणे आपले कर्म कसे आहेत ते हे सगळं बघून मग गणपती बाप्पा आपल्याला फळ देत असतात. म्हणून लक्षात घ्या की कुठलीही सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करा, पण त्याचबरोबर आपले कर्मसुद्धा आपलं मनसुद्धा पवित्र असणं हे तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करू शकता. आता हे सगळं करून झालं की दिवसभरामध्ये तुम्ही गणपती स्तोत्र आणि गणपती शीर्ष तुम्हाला जेवढ्या वेळेस पठण करणं शक्य असेल ना, जेवढं तुम्हाला त्याची आवर्तने करणे शक्य असेल तेवढी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. 11 वेळेस जर शक्य असेल तर नक्की पठण करा. नाही शक्य तर किमान 1 वेळेस तरी आपल्याकडनं घडलं पाहिजे दिवसभरामध्ये गणपती स्तोत्र आणि गणपती शीर्ष. त्यानंतर बघा दिवसभरामध्ये ज्यांना कुठलीच सेवा करायला जमत नाही त्यांनी ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे. कारण की बघा ओम गण गणपतये नमः हा मंत्र अतिशय प्रभावी आहे. या मंत्रामध्ये खूप ताकद आहे आणि जेव्हा जी कुठली व्यक्ती हा मंत्र पठण करते अर्थात त्या व्यक्तीचं बोलणं हे खरं होऊ लागतं. असं म्हणतात की त्या व्यक्तीच्या वाणीवर एक वेगळाच प्रभाव पडतो आणि त्या व्यक्तीचं म्हणणं लोक ऐकू लागतात. म्हणून तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य असेल ना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करणं तेवढ्या वेळेस नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा आता संकष्ट चतुर्थी म्हटलं की या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो. बरेच जण करतात, बरेच जण करत नाहीत. जर तुम्हाला शक्य असेल तर बघा आता अधिक महिन्यातली चतुर्थी आहे, तुम्ही नक्कीच या दिवशी उपवास करू शकता. जे कोणी करत नाही त्यांनी सुद्धा करू शकता. तुमच्या तब्येतीला झेपत असेल तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. या दिवशी दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. आता या दिवशी चंद्रोदयाची वेळ कोणती आहे तर प्रत्येक ठिकाणी बघा, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये चंद्रोदयाची वेळ ही वेगवेगळी असते. म्हणजे फार काही फरक नसतो, अगदी 2-3 मिनिटांचा काही सेकंदाचा काही ठिकाणी फरक असतो. आता मुंबईतली जी चंद्रोदयाची वेळ आहे ती 9:51 आहे. रात्री 9:51 चंद्रोदय होणार आहे. जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा आपल्याला काय करायचं असतं या दिवशी, अर्थात चंद्राला आपल्याला अर्घ्य द्यायचं असतं. चंद्रदेवाची आपल्याला पूजा करायची असते, त्यांना धूपदीप दाखवून त्यांना ओवाळायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा असतो. जो कोणता तुम्ही नैवेद्य बनवणार असाल तो तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही मोदक दाखवू शकता किंवा
गणपती बाप्पांना जे कोणते पदार्थ आवडतात, जसं की लाडू तुम्ही दाखवू शकतात, मोतीचूरचे लाडू, बुंदीचे लाडू तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकतात, मोदक दाखवू शकतात, किंवा तुम्ही घरात जे काही बनवणार असाल नैवेद्यासाठी तो तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा असतो. तर असं हे संकष्टी चतुर्थीचं व्रत असतं बघा. तर अशापर्यंत तुम्हाला या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य देऊन त्यांना धूपदीप ओवाळून त्यांची पूजा करायची असते. मग गणपती बाप्पांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचा असतो, मग आरती करायची असते आणि मग तुम्हाला स्वतःला उपवास सोडायचा असतो. तर तेव्हा आपलं हे चतुर्थीचं व्रत हे पूर्ण होतं. बरेच जण चंद्राला अर्घ्य देत नाहीत, पण ही आपली खूप मोठी चुकी असते. चतुर्थीचं व्रत म्हटलं चंद्रदेवाला सुद्धा अर्घ्य देणं, त्यांची पूजा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून बघा, संकष्टी चतुर्थीला आपल्याला उपवास तर आपण दिवसभर करतो, पण रात्री जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा त्यांना अर्घ्य देणं, पूजा करणं, धूपदीप ओवाळणं हे पण तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. या पद्धतीने आपल्याला हा उपवास करायचा असतो. या दिवशी आपल्याला या गणपतीची सेवा करायची आहे. ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत तुम्हाला जेवढ्या शक्य होतील, जेवढ्या पटीने शक्य होतील तेवढ्या नक्की करण्याचा प्रयत्न करा. तर चला, ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयंमाशाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शाळेसोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.